नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्या एच जे फार्मा ॲप्लिकेशन थोडं चालत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर आपली टेस्ट सिरीज वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला वेब क्लास प्लस या साईटवर जावं लागेल. वेब क्लास प्लसवर गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर एक लॉग इन इंटरफेस येऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गनायझेशन कोड मागतील. तो तुम्हाला JERIH असा टाकायचा आहे आणि तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके, लॉग इन केल्यानंतर काय काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इंटरफेस थोडा मोठा असल्यामुळं मोबाईल जर व्हर्टिकल मोडमध्ये जर धरेल असला तुम्ही या प्रकारे, तर तुम्हाला स्टोअर म्हणून एक ऑप्शन दिसणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल जो आहे तो हॉरिझॉन्टल मोडमध्ये धरायचा आहे, म्हणजे स्क्रीन रोटेट करून आडवा करायचा आहे. इथं तुम्हाला एक 6 नंबरला स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल. या स्टोअर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता, आपल्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज घेऊ शकता. न्यू TCS पॅटर्नप्रमाणे सुद्धा मी सध्या टेस्ट सिरीज ॲड केलेल्या आहेत. ऑलरेडी 6 टेस्ट ॲड केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. 5 टेस्ट ॲड केलेल्या आहेत आणि बाकीच्या सुद्धा ॲड करणं चालू आहे. जोपर्यंत DMER फार्मसिस्टची एक्झाम होणार नाही तोपर्यंत रोज 1-2 दिवसाला एक टेस्ट त्याच्यामध्ये ॲड होत राहील. ओके, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर आजचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे ब्रिटिश फार्माकोपिया. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये जर बघितलं तुम्ही तर एक इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया असे 2 त्यांनी महत्त्वाचे काय दिलेले टॉपिक दिलेले आहे. ओके, तर आज आपण बघणार आहोत की ब्रिटिश फार्माकोपिया म्हणजे काय, याच्याबद्दल तुम्हाला कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात एकदम शॉर्टमध्ये. तसं हे मी लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एकदम हे कसं बघायचं. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट गुगलवर ब्रिटिश फार्माकोपिया सर्च करायचं आहे. पहिलीच जी साईट येईल ती राहील त्यांची ऑफिशियल वेबसाईट ब्रिटिश फार्माकोपियाची. ओके, याच्यामध्ये गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, अबाउट असमध्ये जायचं आहे. अबाउट असमध्ये गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही द ब्रिटिश फार्माकोपियावर क्लिक करायचं. ओके, हे द ब्रिटिश फार्माकोपियावर क्लिक केलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं क्लिक करायचं आहे व्हॉट इज ब्रिटिश फार्माकोपिया. लगेच क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन येऊन जाईल. याच्यावर कसा प्रश्न येतो तुम्हाला मी सांगतो. बघा, व्हॉट इज द ब्रिटिश फार्माकोपिया. बघा काय आहे, द ब्रिटिश फार्माकोपिया प्रोवाइड्स ऑफिशियल स्टँडर्ड्स फॉर मेडिसिन सिन्स 1864. म्हणजे ब्रिटिश फार्माकोपिया कधीपासून आहे तर 1864 पासून. मग तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न विचारला की ब्रिटिश फार्माकोपिया फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया कधी पब्लिश झाला होता, तो 1864 मध्ये झाला होता, असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक प्रश्न तुमचा इथं झाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अँड प्रोव्हाइड्स द ओनली कॉम्प्रिहेन्सिव्ह collection of authoritative official standard for UK pharmaceutical substances and medicinal products including all the monograph and text of the European pharmacopoeia. ओके, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या देशामध्ये जेवढेही फार्मास्युटिकल सबस्टन्स आहेत युनायटेड किंगडममध्ये, ओके, ॲज वेल ॲज मेडिसिनल प्रॉडक्ट आहेत, त्यांचं विद्यार्थी मित्रांनो ते काय प्रोव्हाइड करतात, स्टँडर्ड्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे जसं आपल्या इंडियन फार्माकोपिया प्रत्येक आपल्या देशामध्ये असणारा जो ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे किंवा ड्रग आहे तर त्याचा पूर्ण स्टँडर्ड प्रोव्हाइड करतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया आहे. पण ब्रिटिश फार्माकोपिया हा खूप अगोदरचा आहे, 1864 मधला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे वन ऑफ द ओल्डेस्ट फार्माकोपिया ऑफ द वर्ल्ड, आलं लक्षात. आणि आपला इंडियन फार्माकोपिया तुम्हाला माहीत असेल, पहिला इंडियन फार्माकोपिया 1955 मध्ये पब्लिश झाला होता. तर आपल्यातनी आणि याच्यातनी खूप काय आहे फरक आहे डेट्सचा. 1955 मध्ये पहिला इंडियन फार्माकोपिया हे झाला होता पब्लिश आणि 1864 मध्ये पहिला ब्रिटिश फार्माकोपिया रिलीज झाला होता. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक ते दुसरा एक प्रश्न विचारू शकतात किंवा तुम्हाला हे बघायचे दुसरी ओळ काय आहे, दुसरी लाईन काय आहे. बघा, फार्माकोपिया दॅट हॅव लिगल स्टेटस विदिन द UK. म्हणजे जसं इंडियन फार्माकोपियाला आपल्या इंडियामध्ये लिगल स्टेटस आहे, तर युनायटेड किंगडममध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणाला लिगल स्टेटस आहे तर ते आहे ब्रिटिश फार्माकोपियामध्ये. ओके, इन्क्लुडिंग द ब्रिटिश फार्माकोपिया व्हेटरनरी. म्हणजे एक ब्रिटिश फार्माकोपिया त्यांचा, ओके, ॲलोपॅथी मेडिसिनचा, त्याच्यातनी बाकीचे सुद्धा मेडिसिन राहतील. त्याच्यानंतर एक व्हेटरनरी मेडिसिनचा सुद्धा, ओके, अँड फार्माकोपिया ऑफ युरोप किंवा युरोपियन फार्माकोपिया, आलं लक्षात. तर हे सगळे कोण म्हणजे काय आहेत, लिगल स्टेटस आहेत त्याला आपल्या म्हणजे युनायटेड किंगडममध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द ब्रिटिश फार्माकोपिया इज पब्लिश एव्हरी इयर इन ऑगस्ट. हा प्रश्न मागच्या वेळेसच DMERमध्ये विचारला की जो ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो कधी पब्लिश केला जातो, कोणत्या महिन्यामध्ये पब्लिश केला जातो, तर तो केला जातो विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्यातनी. ओके, एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी ऑगस्ट
मध्ये हा ब्रिटिश फार्माकोपिया काय केला जातो, पब्लिश केला जातो. आणि ऑगस्टमध्ये पब्लिश करतात आणि याला लिगली स्टेटस कधी भेटतं तर जानेवारीमध्ये भेटतं. जानेवारीच्या फॉलोईंग इयरच्या, म्हणजे त्याच्यानंतरचं जे जानेवारी राहील फॉलोईंग इयरचं, त्याला त्याच्यामध्ये काय भेटतं, लिगली तो बाउंड होतो किंवा लिगली इफेक्टिव्ह होतो. आलं लक्षात आहे बघा, जानेवारी 1 ऑफ द फॉलोईंग इयर. मग विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल 2025 हे आहे, याचा ऑगस्ट महिना यायचा राहिलेला आहे. म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये काय होईल, ब्रिटिश फार्माकोपिया काय होईल, पब्लिश होऊन जाईल. काय होऊन जाईल, पब्लिश होऊन जाईल त्यांचा ऑगस्ट मंथमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो 2026 म्हणजे फॉलोईंग इयरच्या जानेवारी मंथमध्ये, कोणत्या महिन्यामध्ये, जानेवारी मंथमध्ये तो लिगली काय होईल विद्यार्थी मित्रांनो, बाउंड होईल. म्हणजे लिगली इफेक्ट राहील, इफेक्टिव्ह होईल, लिगली इफेक्टिव्ह. आलं लक्षात. म्हणजे ज्या वर्षी तो रिलीज झाला ऑगस्टमध्ये, त्याच्या समोरच्या वर्षाच्या जानेवारीमध्ये, फॉलोईंग इयरच्या जानेवारीमध्ये तो लिगली इफेक्टिव्ह होतो. मग असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की ब्रिटिश फार्माकोपिया इज लिगली इफेक्टिव्ह इन व्हिच इयर, तर ते सांगू शकतात फॉलोईंग जानेवारी मंथ ऑफ फॉलोईंग इयर असं देऊ शकतात, फेब्रुवारी मंथ ऑफ फॉलोईंग इयर असं देऊ शकतात. आलं लक्षात. तर तुम्हाला त्याचं उत्तर काय लिहायचं आहे, जानेवारी मंथ ऑफ फॉलोईंग इयर. ओके, ज्या वर्षी तो रिलीज झाला त्याच्यानंतरच्या वर्षीच्या पहिल्याच महिन्यामध्ये तो काय होतो, लिगली इफेक्टिव्ह होतो. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया नेमकं काय काय करतं, त्यांचं फंक्शन इथं दिलं आहे, व्हॉट वी डू. म्हणजे ब्रिटिश फार्माकोपिया नेमकं काय काय करतो बघा. ब्रिटिश फार्माकोपियाचं इथं काय दिलेलं आहे, रोल दिलेला आहे. हा जर तुम्ही बघितला तर इथं काय दिलेलं आहे बघा, द ब्रिटिश फार्माकोपिया मेक्स अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन टू द रोल ऑफ द मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजन्सी. म्हणजेच काय, MHRA. आता ही MHRA ही जी काय आहे, जशी आपलं एखादी हे राहतं, मिनिस्ट्री राहतं. MHRA त्यांचं एक काय आहे, मिनिस्ट्री आहे, मेडिसिन्स अँड हेल्थ केअर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजन्सी, MHRA. तर हे काय करतं विद्यार्थी मित्रांनो, त्या ब्रिटिश फार्माकोपिया कमिशनला हेल्प करतं. आणि हा ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन काय रिलीज करतं विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश फार्माकोपिया म्हणजे पब्लिश करतं. ब्रिटिश फार्माकोपिया कोणं पब्लिश केलं असं जर तुम्हाला विचारलं तर BPC म्हणजे ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन, बट विथ द हेल्प ऑफ MHRA म्हणजेच काय, मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी. जसं की आपल्या इंडियामध्ये विद्यार्थी मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ फॅमिली वेलफेअर अँड हेल्थ किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर असं जे आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही जी मिनिस्ट्री आहे, ही काय करतं, इंडियन फार्माकोपिया कमिशनला सांगतं की तुम्ही काय करा, इंडियन फार्माकोपिया पब्लिश करा. म्हणजे पब्लिश कोण करतं, इंडियन फार्माकोपिया कमिशन, पण तिला मदत कोण करतं किंवा कोणाच्या अंडरमध्ये, MOHFA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडरमध्ये. ओके, तसंच मग विद्यार्थी मित्रांनो हे जे ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश कोण करतं, ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन. ओके, बट याला मदत कोण करतं तर मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजन्सी म्हणजेच MHRA UK मधली. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, ते काय काय प्रोव्हाइड करतात विद्यार्थी मित्रांनो, कशामध्ये इन्व्हॉल्व आहे ब्रिटिश फार्माकोपिया, तर रिसर्चमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा क्वालिटी कंट्रोल ॲनालिसिसमध्ये त्यांचं मेन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये रेफरन्स टूल प्रोव्हाइड करतात रिसर्चसाठी. ओके, आता कोणालाही एखादा ड्रग समजा फॉर एक्झाम्पल डिस्कवर झाला किंवा डिस्कवर करायचा असला कोणत्याही सायंटिस्टला, तर विद्यार्थी मित्रांनो त्याला हा ड्रग नेमका कोणत्या ड्रगसारखा आहे याच्या रेफरन्स व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे. ओके, रिसर्चसाठी त्याला रेफरन्स व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे. आणि ते कोण प्रोव्हाइड करतं, ब्रिटिश फार्माकोपिया प्रोव्हाइड करतं युनायटेड किंगडममध्ये. कशासाठी, रिसर्चसाठी, डेव्हलपमेंटसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी, क्वालिटी कंट्रोल आणि ॲनालिसिससाठी. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपियाबद्दल जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे बघा, ब्रिटिश फार्माकोपिया हॅज अ वाईड इंटरनॅशनल रीच. म्हणजे इंटरनॅशनली काय आहे, एकदम अक्लेम आहे ब्रिटिश फार्माकोपिया. ओके, म्हणजे इंटरनॅशनली त्याला काय आहे, व्हॅल्यू आहे. जसं की इट इज यूज इन ओव्हर 100 कंट्रीज. म्हणजे आता जसं इंडियन फार्माकोपिया आपला 1955 फॉर एक्झाम्पल काय झाला, रिलीज झाला, पब्लिश झाला. पण असे काही देश आहेत त्यांचा स्वतःचा फार्माकोपिया नाही आहे. तर अशा जवळपास 100 देशांमध्ये किंवा विद्यार्थी मित्रांनो ज्या देशांना काही गरज लागली रेफरन्सची तर ते काय करतात, ब्रिटिश फार्माकोपिया यूज करतात. म्हणून 101 कंट्रीमध्ये ब्रिटिश फार्माकोपिया काय आहे, यूज होतो. फॉर्म्स अँड इनहरंट पार्ट ऑफ इस्टॅब्लिश मेडिसिन लेजिस्लेशन्स इन कॉमनवेल्थ कंट्री. जे कॉमनवेल्थ कंट्री आहे विद्यार्थी मित्रांनो
तर त्याच्या मेडिसिन लेजिस्लेशनचा हा एक इनहरंट पार्ट आहे ब्रिटिश फार्माकोपिया. ओके. प्रोव्हाइड एक्सपर्ट ॲडवाइस टू द युरोपियन फार्माकोपिया अँड प्ले सिग्निफिकंट रोल इन स्टँडर्ड सेटिंग प्रोसेस इन युरोप. ओके. म्हणजे युरोपियन फार्माकोपियाला सुद्धा ॲडवाइस देण्याचं काम हा ब्रिटिश फार्माकोपिया करतो. त्यानंतर प्रोव्हाइड एक्सपर्ट ॲडवाइस टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सुद्धा काही मेडिसिनबद्दल जर काही ॲडवाइस लागत असेल तर त्यांनासुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं विद्यार्थी मित्रांनो? ब्रिटिश फार्माकोपिया करतं. ओके. मग याच्यावर तुम्हाला कसा प्रश्न विचारू शकतात? खालीलपैकी ब्रिटिश फार्माकोपिया काय करत नाही? मग हे 4-5 इथं हे करतील, ऑप्शन देतील आणि एखादं वेगळंच ऑप्शन देतील. ओके. किंवा मग हे सांगतील किंवा किती कंट्रीमध्ये हे यूज होऊ शकतो. तिथं 500 कंट्री देतील, 200 कंट्री देतील. तर तुम्हाला माहीत झालं पाहिजे 100 कंट्रीमध्ये ब्रिटिश फार्माकोपिया हे यूज केला जातो. त्यानंतर हे सुद्धा विचारतात बघ, खालीलपैकी कोणता फार्माकोपिया वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला एक्सपर्ट ॲडवाइस प्रोव्हाइड करण्याचं काम करू शकतो किंवा करतो? तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे तो कोण आहे? ब्रिटिश फार्माकोपिया. ओके. त्याच्यानंतर हॅज अ स्ट्रॉंग लिंक विथ द लीडिंग वर्ल्ड फार्माकोपियाज इन्शुरिंग द क्वालिटी ऑफ मेडिसिन इज ऑलवेज ॲट द फोरफ्रंट ऑफ द इंटरनॅशनल डिस्कशन. म्हणजे इंटरनॅशनल डिस्कशनमध्ये जे मेडिसिनबद्दल चर्चा होते, काही होते. फॉर एक्झाम्पल, तर बाकीचे जे फार्माकोपियाज आहेत विद्यार्थ्यांना बाकीच्या देशांच्या, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हा नेहमी असतो. म्हणजे आपल्याला मानव जातीसाठी काय चांगलं करता येईल, कशाबद्दल, मेडिसिनबद्दल, त्याचा नेहमी हा विचार करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. एवढं याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडीशी माहिती कशाबद्दल असायला पाहिजे? तर अबाउट असमध्ये गेल्याच्यानंतर हे MHRA म्हणजे काय? तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा, हे अबाउट MHRAमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि MHRA म्हणजेच काय तर तुम्ही ते बघू शकता. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. काय आहे MHRA? बघा, अबाउट द MHRA. बघा, द मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी म्हणजेच MHRA इज द रेग्युलेटर ऑफ मेडिसिन, मेडिकल डिव्हाइस अँड ब्लड कंपोनंट फॉर ट्रान्सफ्युजन इन द UK. मग तुम्हाला पहिलाच विचारू शकतात की UKमध्ये जे मेडिसिन आहे, जे मेडिकल डिव्हाइसेस आहे किंवा ब्लड कंपोनंट्स आहे, ट्रान्सफ्युजनसाठी जे ब्लड कंपोनंट्स यूज होतात, तर त्यांचा रेग्युलेटर कोण आहे? मेन रेग्युलेटर म्हणजे याच्यावर जो काय म्हणतो देखरेख करतो या गोष्टीबद्दल, तर तो नेमकं कोण आहे? ब्रिटिश फार्माकोपिया आहे का मग MHRA आहे? असा प्रश्न विचारू शकतात. तर त्याचं उत्तर काय आहे? MHRA म्हणजेच मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजन्सी, MHRA. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. द ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन म्हणजे BPC इज अन ॲडवायझरी नॉन डिपार्टमेंटल पब्लिक बॉडी. मग तुम्हाला विचारू शकतात ब्रिटिश फार्माकोपिया काय आहे? तर हे काय आहे? एक ॲडवायझरी आहे, नॉन डिपार्टमेंटल पब्लिक बॉडी आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. असं पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ब्रिटिश फार्माकोपिया काय आहे? ॲडवायझरी नॉन डिपार्टमेंट फार्माकोपिया कमिशन. ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन काय? ॲडवायझरी नॉन डिपार्टमेंटल पब्लिक बॉडी आहे. ओके. तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अँड ॲक्ट इंडिपेंडंटली, तो इंडिपेंडंटली ॲक्ट होतो ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन. बट द MHRA प्रोव्हाइड द सिक्रेटेरिएट टू द BPC. ते काय प्रोव्हाइड करतात? हा सिक्रेटेरिएट जो व्यक्ती आहे ते काय करतात? प्रोव्हाइड करतात त्याला सिक्रेटेरिएट म्हणून. ओके. This arrangement support the British Pharmacopoeia Commission with access to information as well as expertise in laboratory work and communication. म्हणजे कोण मदत करतं विद्यार्थी मित्रांनो? त्यांना हे MHRA त्यांना मदत करतं ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश करण्यामध्ये. ओके. टुगेदर द MHRA आणि ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन प्रिपेअर ॲन्युअल ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिकेशन. म्हणजे प्रत्येक वर्षाला जो एव्हरी इयर ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश होते हे तुम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक वर्षाला हे दोघं मिळून म्हणजे टुगेदर MHRA आणि ब्रिटिश फार्माकोपिया हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो? प्रिपेअर करतात ॲन्युअल ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिकेशन ॲज वेल ॲज ब्रिटिश फार्माकोपिया व्हेटरनरी सुद्धा ते काय करतात? प्रिपेअर करतात. त्याच्यानंतर द ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग ॲडवाइस टू द UK डेलिगेशन टू द युरोपियन फार्माकोपिया कमिशन अँड फॉर सिलेक्टिंग ऑर डिवाइजिंग नेम्स टू बी यूज ॲज द हेड ऑफ द मोनोग्राफ. म्हणजे मोनोग्राफमध्ये कोणत्याही ड्रगला काय नाव यूज करायचं किंवा UK डेलिगेशन किंवा युरोपियन फार्माकोपिया कमिशनला सुद्धा ॲडवाईस करण्याचं काम कोण करतं विद्यार्थी मित्रांनो? हे ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. एवढे प्रश्न ब्रिटिश फार्माकोपियावर येऊ शकतात. अजून काही प्रश्न तयार झाले तर ते MCQच्या फॉर्ममध्ये मी काय करेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.